नमस्कार, मी हर्षाली. झी मीडियाच्या पुढाकाराने मधुमेहाच्या जनजागृतीसाठीच्या बीट डायबिटीज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मधुमेहाच्या व्यवस्थापनात जीवनशैलीचं काय महत्त्व आहे यावर आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत महाराष्ट्रातील डायबिटॉलॉजिस्ट डॉक्टर दक्षता पाध्ये, डॉक्टर सोनाली पतंगे आणि डॉक्टर स्नेहल. त्यांना स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. या तिन्ही तज्ञांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर दक्षता पाध्ये या पश्चिम मुंबई येथील डायबिटॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांना या क्षेत्रातील 22 वर्षांचा अनुभव आहे. डॉक्टर सोनाली पतंगे या दादर पश्चिम मुंबई येथील डायबिटॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांना या क्षेत्रातला 24 वर्षांचा अनुभव आहे. डॉक्टर स्नेहल त्यांना हे ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथील सल्लागार डायबिटॉलॉजिस्ट म्हणून काम पाहतात आणि त्यांना या क्षेत्रातला 24 वर्षांचा अनुभव आहे. तर विषयाची सुरुवात करताना डॉक्टर दक्षता पाध्ये तुमच्यापासून सुरुवात करते. मधुमेहाच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणारी मुख्य जीवनशैलीतील बदल कोणते आहेत, इथून आपण सुरुवात करूया. खूप छान प्रश्न आहे. ॲक्च्युली काय, मधुमेह हा आजारच जीवनशैली बिघडल्यामुळे आहे. सो अनुवंशिक आहे निश्चितच, पण ज्यांना अनुवंशिकता असते त्यांची जर जीवनशैली सुरुवातीपासूनच जर बरोबर नसेल किंवा योग्य नसेल तर त्यांना अतिशय लहान वयामध्ये, म्हणजे अक्षरशः वयाच्या 10व्या वर्षी पण मधुमेह हल्ली होतो आहे. बरोबर. सो जीवनशैली हे तुम्ही आजार झाल्यानंतर नाही बदलायची आहे, आधीपासूनच बदलायची आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जीवनशैलीमध्ये काय येतं की भारतीयांमध्ये नेहमी आपण एक बोलतो की फक्त आहारामध्ये प्रॉब्लेम असतो, पण मी एक स्टेप पुढे जाऊन असं म्हणेन की आजकाल आपण जे एका जागी 8 तास बसलेलो असतो ना, हे धूम्रपानापेक्षाही वाईट आहे. की आपण हलतच नाही ना, चालतच नाही, किंवा असं वाटतं की सकाळी अर्धा तास चाललोय आणि झाला माझा एक्सरसाइज. तर दिवसभरामध्ये दर 1 तासाभराने थोडा थोडा वेळ तुम्ही जिने उतरले पाहिजेत किंवा थोडासा फेरफटका घातला पाहिजे. बरोबर. तर फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही जी असते, शारीरिक व्यायाम, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आहाराचं नंतरच्या प्रश्नांमध्ये कदाचित येऊन जाईल डिटेलमध्ये, पण तेलाचं प्रमाण फार कमी ठेवायचं. हा फक्त साखरेचा आजार नाही आहे. तर एकच वाक्य सांगते, अर्धा किलो तेल पर माणशी पर महिना हा हिशोब आपला असला पाहिजे आहारामध्ये. अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ताणतणावाबद्दल तर बोललंच पाहिजे की ताणतणाव असणारच आहे या धकाधकीच्या जीवनामध्ये. तर त्यामध्ये आपल्याला अतिशय आवश्यक आहे की जितकं होता होईल तेवढ्या गोष्टी आपण फार टेन्शन न घेता केल्या तर अतिशय चांगलं होईल. आणि पुरेशी झोप, व्यसनांना आहारी न जाणं, ह्या थोड्याफार गोष्टी आहेत. ह्या जीवनशैलीमध्ये आपण बदल केला तर आपण आपल्या मधुमेहाची काळजी अतिशय चांगली घेऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. अतिशय अतिशय. तर डॉक्टर सोनाली पतंगे, डायबिटीज मॅनेजमेंटसाठी संतुलित आहार किती महत्त्वपूर्ण असतो, किंवा आहाराबद्दल आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय मेसेज कराल की आहार कसा असावा? आता हे तर सगळ्यात मुख्य प्रश्न झाला की आहार काय घ्यावा. कारण आता आपण बघतो की आपल्या देशामध्ये जास्त करून कार्बोहायड्रेट्स हे आपल्या मीलचा सगळ्यात मोठा भाग असतात खाण्याचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स आणायचं आहे. आपल्याला कार्बोहायड्रेटचं प्रमाण ठेवून, कंट्रोलमध्ये ठेवून, त्याच्यात प्रोटीन्स, फॅट्स सगळ्याचं मिश्रण हवं. मायक्रोन्यूट्रियंट्स आम्ही ज्याला म्हणतो, सॅलेड्स आम्ही म्हणतो की कोशिंबिरी घ्या, दही ताक गेलं पाहिजे. आपल्याला सगळं हा आहार बॅलन्स झाला पाहिजे. आत्ता जसं डॉक्टर दक्षता पाध्ये म्हणाल्या की तेलाचं वरती कंट्रोल ठेवणं फार महत्त्वाचं आहे, तसं फॅट्स हे अनेक प्रकारे आपल्या शरीरात जातात. इनव्हिजिबल फॅट्स आम्ही म्हणतो, विजिबल फॅट्स. विजिबल फॅट्स म्हणजे जे आपल्याला ॲक्च्युली दिसतं, जे आपण तेल, तूप, बटर जे घालतो, पण खोबरं, शेंगदाणे हा पण एक इनव्हिजिबल फॅट आहे जो आपल्या कित्येक लोकांच्या खाण्यामध्ये येत असतो. तर ह्या सगळ्याचं टोटल नियंत्रण ठेवलं पाहिजे आपल्याला. आणि योग्य त्या वेळेला योग्य तो सल्ला घेऊन त्याच्यावरती बदल हे घडवावे लागतात. आणि योग्य ते बदल घडवल्यावरतीच आपल्याला परिणाम दिसतो. अगदीच. डॉक्टर स्नेहल, त्यांना तुमच्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल की रक्तातील साखर नॉर्मल ठेवण्यासाठी एकंदरीत फिजिकल ॲक्टिव्हिटीचा काय रोल असू शकतो? सो ऑलरेडी डॉक्टर दक्षतांनी सांगितल्यासारखं की जितकं महत्त्व आहाराबद्दल असतो मधुमेह कंट्रोल करण्यात, तेवढंच महत्त्व आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीला द्यायला पाहिजे. नुसतंच फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा नुसतं आहार मॉडिफाय करून मधुमेह कंट्रोलमध्ये राहत नाही. इनफॅक्ट तुमचे आकडे नॉर्मल येऊ शकतील, पण तुमचा आजार तसाच राहील. आता फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यामुळे काय होतं पेक्षा आपण उलटं विचार करूया. न केल्यामुळे, जे डॉक्टर दक्षताने पाध्यांनी सांगितलं की बसून राहतो आपण दिवसभर, फिजिकल ॲक्टिव्हिटी न केल्यामुळे काय होऊ शकतं त्याच्याबद्दल जर बोललो तर ते इझी सोपं जाईल समजण्यात.
सो फिजिकल ॲक्टिव्हिटी न केल्यामुळे स्थूलपणा किंवा चरबी शरीरातली वाढते. ही आपल्या अवयवांच्या आजूबाजूला पण भोवती असते आणि जी दिसणारी चरबी असते ती स्किनच्या खाली असते ती पण वाढते. ही वाढलेली चरबी तुमच्या स्वतःच्या स्वादुपिंडाने बनवलेल्या इन्सुलिनला काम करून देत नाही. इन शॉर्ट देर इज समथिंग कॉल्ड एज इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजे तुमचा शरीराचा प्रतिकार अगेन्स्ट युअर ओन इन्सुलिन. जर फिजिकल ॲक्टिव्हिटी रेग्युलरली ठेवली, आम्ही जेव्हा शिकत होतो 25 वर्षाआधी तेव्हा आमच्या बुक्समध्ये लिहिलं गेलेलं की पेशंट्सना 5 दिवस फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला सांगितलं पाहिजे. पण आता असं बघण्यात आलं आहे की 7ही दिवस, एकही दिवस न मिस करता फिजिकल ॲक्टिव्हिटी केलेली बरी राहील. डॉक्टर दक्षता पाध्ये पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. सध्याच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपली झोप बरेच वेळा अपूर्ण असते, तर एकंदरीतच ज्यांना मधुमेह असतो त्यांच्यासाठी झोप किती महत्त्वाची असते आणि झोप पूर्ण होणं किती महत्त्वाचं आहे? आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे. झोप ही एक गोष्ट आहे की आपण शरीराची पूर्ण दिवसभरात जी झीज झालेली असते त्याचं रिपेअरिंग रात्री होतं, त्यामुळे झोप अतिशय महत्त्वाची आहे. आता जर झोप नाही नीट झाली तर परत काय आहे की शरीरामध्ये असे हॉर्मोन्स तयार होतात ज्यांना स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणतात. जसं डॉक्टर स्नेहल तन्नांनी सांगितलं की इन्शुलिन रेझिस्टन्स जो आहे ना तो स्ट्रेस हॉर्मोन्समुळे होतो. तर झोपेमुळे, कारण लोक पेशंट म्हणतात आम्ही सगळं पाळतो पण आमची झोप नाही होत त्यामुळे सकाळची शुगर जास्त होते, तर हे अगदी खरं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कारणं शोधा की तुमची झोप का नीट होत नाही आहे. तर पहिलं सगळ्यात कारण आहे, सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे. 12-1 नंतर सगळेजण झोपतात कारण टी व्ही नाही तर मोबाईलवर वगैरे असतात. दुसरी गोष्ट, कधी कधी पुरुषांमध्ये प्रॉस्टेटचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा हाय शुगरमुळे सतत ते लघवीला उठतात. बायकांमध्ये रजोनिवृत्तीनंतर थोडासा लघवीला सतत होण्याचा प्रॉब्लेम असतो. तर हे प्रॉब्लेम्स तुम्ही शोधा, कारण जोपर्यंत त्यांची झोप नीट होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रचंड टेन्शन, तणावाखाली तुम्ही झोपता, भांडण करून झोपता, बऱ्याच गोष्टी असतात. तर झोप हे आहार आणि व्यायामा इतकंच गरजेचं आहे. आणि 6 ते 8 तास ज्या पेशंटची व्यवस्थित रात्रीची झोप होते नॉर्मल, त्या पेशंट्सना शुगर सकाळची कंट्रोलमध्ये येण्यासाठी खूप मदत होते. तर झोप येत नसेल तर ही गोष्ट नक्की तुमच्या डॉक्टरांबरोबर डिस्कस करा आणि हा प्रॉब्लेम झोपेचा नक्की सॉल्व्ह करा. तुमची शुगर म्हणजे कंट्रोलमध्ये येण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल. अगदी अगदी. डॉक्टर सोनाली पतंगे, मधुमेहाच्या व्यवस्थापनात खरं तर जीवनशैलीत मधुमेही बदल करतच असतो, पण डॉक्टर म्हणून तुम्ही त्याचं मोजमाप कसं करत असता? कोणत्या टेस्ट तुम्ही करून घेता याबद्दल थोडं सविस्तरमध्ये सांगाल? हो, तर आम्ही सगळ्यांनाच सांगतो की हे आपलं फाउंडेशन आहे की आपला आहार नीट ठेवा, व्यायाम करा, असं सगळ्यांना एक लेक्चर देतो. पण बऱ्याचदा ते वहीतच लिहून राहतं. तर आम्हाला असं दिसतं की ऑफकोर्स एक तर म्हणजे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये नसते, म्हणजे तुमची सकाळची दुपारची HbA1c वाढलेली असते. दुसरं, आम्ही CGMS नावाचं एक मॉनिटरिंग लावतो की ज्यांनी आम्हाला कंटिन्युअस ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग दिसतं. त्याच्यात पण आम्हाला लक्षात येतं की पेशंटच्या ब्लड शुगर्स काहीच काळ कशा वर चालल्या आहेत, खाल्ल्यानंतर वर चालल्या आहेत, मध्ये बॅलन्स नाही आहे त्याचा. तर आपल्याला हे शोधून काढावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे पोटाचा घेर. जर व्यवस्थित आहार आहे, जर व्यायाम आहे प्रॉपर, आणि तर आपली वेस्टलाईन असते ती कंट्रोलमध्ये राहते. म्हणजे काय की पुरुषांमध्ये 95 सेंटीमीटर्सच्या खाली आणि बायकांमध्ये 85 सेंटीमीटर्सच्या खाली. तर वेस्ट हिप रेशो हा नवीन एक कन्सेप्ट आहे की पोटाकडचं फॅट, डॉक्टर तन्नांनी मगाशी सांगितलं आपल्याला की पोटाकडचं फॅट हे आपल्याला डॅमेजिंग आहे. तर ते कसं कंट्रोलमध्ये ठेवता येईल की ही जीवनशैली आपण बदलली की बऱ्याचशा गोष्टी आपल्या रिव्हर्स होऊ शकतात. म्हणजे थोड्याशा काळासाठी का होईना पण आपल्याला कमीत कमी औषधांवरती कंट्रोल राहू शकतो आपला, आणि हे महत्त्वाचं आहे. आपलं लिपिड प्रोफाईल सुधारतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मेजर करू शकतो. ओके. डॉक्टर स्नेहल, त्यांना जे डेली लाईफमध्ये खरंच खूप बिझी असतात त्यांनी एकंदरीतच आरोग्याची कशी काळजी घ्यावी? आता डॉक्टर दक्षता यांनी थोडक्यात सांगितलं झोपेबद्दल, पण त्यातल्या त्यात एकंदरीत आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल सांगा. मला असं वाटतंय ते आपल्याला शाळेत मामाजीचा ऐनक म्हणून हे होतं जिथे चष्मा बरती लावून मामा अख्खा घरभर चष्मा शोधत होते, तसंच आपलं चाललंय सध्या. सगळेच बिझी आहेत. प्रोबॅबली आपले आजोबा घड्याळाच्या त्या तासाच्या काट्यांच्या हिशोबाने फिरत होते, आपले आई वडील मिनिटांच्या हिशोबाने फिरत होते, आणि आपण सेकंडच्या काट्यांवर बरोबर पळतोच आहे. सो ऑल यू हॅव टू सी इज जस्ट
जे आपले आई वडील किंवा आजोबा करत होते त्यांच्या जीवनशैलीत, राईट फ्रॉम आहार, चपाती भाजी, वरण भात, कोशिंबीर, त्याचंच आपण पुलाव बिर्याणी केला. चालणं, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा रिक्षा स्टँड आणि टॅक्सी स्टँड असायचे. आता रिक्षा आणि टॅक्सी आपल्या मोबाईलवरती आहेत. सिंपल गोष्ट, जसं डॉक्टर दक्षतांनी सांगितलं की नुसतं सकाळी 1 तास चालून आलो, तो व्यायाम इनफ नाही आहे. दिवसभरात आपण एका ठिकाणी बसून राहिलो ते जास्ती हानिकारक आहे. सो सांगणं सोपं आहे, आय ॲग्री, बट इट इज तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि नुसतं चष्मा लावून जे आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या आजी आजोबांनी करत होते तेच जर थोडंसं फॉलो करू शकलो तरी खूप होईल. अगदी. डॉक्टर दक्षता पाधे, पुढचा प्रश्न माझा असा आहे की वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये, मग लहान मुलं असतील, प्रौढ असतील, वृद्ध असतील, तर यांच्या जीवनशैलीमध्ये बदलांसाठी काही वेगळी काळजी घेण्याची गरज आहे का? प्रत्येक पेशंट हे एक पुस्तक असतं, तर ते वाचूनच त्याची ट्रीटमेंट झाली पाहिजे, कारण प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. त्यामुळे तुम्ही शुगर फास्टिंग इतकी आहे, पोस्ट लंच इतकी आणि हे फक्त आहारामध्ये पाळा अशी एक आहाराची तुम्ही डाएट शीट म्हणतात ती नाही देऊ शकत. पहिल्यांदा समजून घ्या की तो मुलगा आहे छोटा, तर तो मुलगा पण किती खेळणार आहे. तो स्पोर्ट्समन एक मुलगा असू शकतो, एक फार अभ्यासू असू शकतो, तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्हाला बदलाव केला पाहिजे. की स्पोर्ट्समन असेल तर त्याला अजून थोडासा कदाचित फिजिकल ॲक्टिव्हिटी केली पाहिजे, आणि जो मुलगा 8 तास एका जागी बसून अभ्यास करतोय त्याची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. कोणताही पेशंट असो, कुठल्याही वयोगटातला असो, त्यांचं किचन समजून घ्या तुम्ही. प्रत्येक साऊथ इंडियन पेशंटला तुम्ही एकदम सगळं भाताचे पदार्थ बंद करा, इडली बंद करा करून पराठे खायला नाही देऊ शकत. सो जीवनशैली ही त्यांच्या कल्चरल हॅबिट्सप्रमाणे पण केली पाहिजे. वृद्धत्वामध्ये युजली डिप्रेशन आणि लोनलीनेस फार असतो, तर त्या जीवनशैलीवर त्या डिप्रेशनचा काही परिणाम होतो आहे का हे शोधून काढा. समजा एखादी स्त्री आहे तर ती रजोनिवृत्तीला आली असेल तर कम्प्लिटली हॉर्मोन्स तिचे वर खाली झालेले असतात, तर त्या हॉर्मोन्सची तुम्ही काळजी घ्या, तिच्या मूड स्विंग्सची काळजी घ्या, तिची शुगर आपोआप कंट्रोलमध्ये येईल. एखादा यंग माणूस आहे जो बिझनेस क्लासमध्ये आहे, त्याच्या खाण्याच्या वेळा नसणार आहेत व्यवस्थित, 6-6 तास मीटिंग्स चालणार आहेत, तर त्याला खाण्याचे ऑप्शन्स असे वेगळे दिले पाहिजेत. त्याला त्याच्या बिल्डिंगमध्ये जर 20व्या मजल्यावर असेल तर त्याला सांगायचं बॅकस्टेअर्सवरनं जिन्यावरती वर खाली कर, कारण त्याच्याकडे नाही आहे रोज सकाळी 1 तास एक्सरसाइज करायला. तर समजून घ्या, प्रत्येक पेशंटचा वयोगट समजून घ्या, त्याची जीवनशैली समजून घ्या, तरच तुम्ही ती जीवनशैली मॉडिफाय करू शकाल आणि त्याला नीट ट्रीट करू शकाल. अगदी. डॉक्टर सोनाली पतंगे, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की डायबिटीजसाठी जीवनशैलीत जे चेंजेस आहेत ते अंगीकारण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म असेल किंवा मोबाईल ॲप्लिकेशन्स असेल, कशा पद्धतीने डेव्हलप केले जात आहेत याबद्दल थोडं सांगा. हो, हल्ली आपल्याला खूप दिसतंय हे येतंय नवीन, पण आय विल से की हे यंग जनरेशनला जास्त ॲप्लिकेबल आहे, आणि जे मोबाईल फ्रेंडली जनरेशन आहे त्यांना हे जास्त डिजिटल प्लॅटफॉर्म्स ॲप्लिकेबल आहेत. पण आता अनफॉर्च्युनेटली तसंच होतं आहे की आम्ही सगळेच आमच्या क्लिनिक्समध्ये बघतोय की आमचा एज ग्रुप शिफ्ट झाला आहे. म्हणजे पूर्वी आमच्याकडे जसे सिनियर लोक यायचे, आता आमच्याकडे तेवढेच 50% पेशंट्स आमचे यंग आहेत. तर अनफॉर्च्युनेटली हे घडलं आहे, तर मग आपल्याला आता हे टॅकल करण्यासाठी एक नवीन मार्ग मिळालेला आहे. तर ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या तर्फे ते AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवता येतं, कारण ते तुम्हाला गाईड करत राहतं की तुम्ही किती खाल्लं पाहिजे, काय चाललं पाहिजे. पण हे सगळं जरी आपण केलं तरी मेन प्रश्न आहे की आपण ते कितपत फॉलो करतो आणि ते किती ऐकतो, कारण ते सांगायचं काम एक आहे आणि ते फॉलो करण्याचं दुसरं आहे. डॉक्टर स्नेहल, त्यांना आता सगळ्यात महत्त्वाचा जाता जाता तुम्हाला असा मला प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर आणि रुग्णांमधील संवाद ही मधुमेह व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आपण म्हणू शकतो का? याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. ईच पेशंट, जसं डॉक्टर दक्षता बोलली, इज इंडिव्हिज्युअल, आणि तसंच आपल्यासमोर बसलेला पेशंट कशा टाईपचा आहे, कसा आहे, ते सगळं विचार करूनच तो संवाद असतो. तुम्ही गुरुकिल्ली हे चांगला शब्द निवडला आहे. ॲक्च्युली आम्ही, आय गेस ऑल ऑफ अस, आम्ही सगळ्यांनीच आमच्या गुरुकडूनच शिकलो आहे की पेशंटशी संवाद कसे करायचे. फॉर एक्झाम्पल, आमच्या असेही गुरु होते ज्यांनी जे पेशंटबरोबर रडायचे, जे पेशंटबरोबर हसायचे, नुसतं खांद्यावर हात ठेवला तरी ते पेशंट बरे व्हायचे. असेही आमचे गुरु होते ज्यांनी रागून पेशंटची फाईल फेकून दिली आहे पेशंटवरती,
पण त्याचा अर्थ असं नव्हे की त्यांना त्यांचा इलाज नव्हता करायचा किंवा काही असं त्यांना समजून घ्यायचं होतं की जर मी एवढा वेळ घालतोय तुमचा मधुमेह कंट्रोल करण्यासाठी तर पेशंटनीही तेवढाच प्रतिसाद दिला पाहिजे. असेही गुरु बघितलेत आहेत आमचे आणि ज्यांनी कितीही पेशंटचं वाईट असेल तरी नुसतं हसत हसत सांगायचं की बाबा मी विश्वास ठेव आपण बरं करू. सो हा संवाद ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम खूप बदलला गेला आहे. म्हणजे मला आठवतं आहे की माझा एक शाळेचा मित्र होता, त्याचे आजोबा डॉक्टर होते ठाण्यात. त्यांना सगळे भाई म्हणायचे, डॉक्टर कोणीच नाही म्हणायचं आणि त्यांचा फोटो वगैरे पण नंतर घरी असायचा. आजकाल भाई तर सोडा, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम डॉक्टर प्रोफेशन पहिले नोबल होतं, मग प्रोफेशन झालं, मग आता इट्स मोर ऑफ कन्सिडर्ड ॲज अ हॉस्पिटॅलिटी बिझनेस. तर खूप बदललं गेलं आहे. अपेक्षा पेशंटकडून खूप आहेत, पण तेवढीच अपेक्षा डॉक्टरांना पेशंटकडून पण आहेत. अगदीच. सो हे जर तुम्ही म्हणत असाल संवाद, इट इज इंडिव्हिज्युअलाइज्ड. जेव्हाही आपल्यासमोर एक पेशंट बसतो तेव्हा ह्यापैकी या एवढे सगळ्या गुरूंकडून जे शिकलोय त्याच्यातला कुठला गुरु निवडावा आणि ते काय बोलतील या पेशंटना हे विचार करून संवाद केलं तर खरंच खूप फायदा होतो. अगदीच. तर डॉक्टर दक्षता पाध्ये, आता एकंदरीतच जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? प्रोग्रामचं नाव आहे बीट डायबिटीज. तर आपल्याला काही डायबिटीजला हरवायचं वगैरे नाही आहे, कारण आपण युद्धात नाही आहोत कुठेही. मधुमेहाला मित्र समजा, कारण ऑटोमॅटिकली त्याचा हात धरून चाललात तर तुमचा आहार, व्यायाम, सगळी जीवनशैली बदलणार आहे आणि बाकीचे हृदयरोग, किडनीचे रोग आणि ब्रेनचे रोग सगळे दूर राहणार आहेत. आणि सगळ्यात शेवटी स्वतःवर प्रेम करा, ते फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक डायबिटिक पेशंटने कॉन्फिडंट राहा, स्वतःवर प्रेम करा आणि काही आकाश कोसळलेलं नाही आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. अगदीच. हो, आय थिंक सगळंच डॉक्टर दक्षता पाध्येंनी व्यवस्थित त्याचा एक सारासार करून सांगितलं आपल्याला. फक्त मी एवढंच म्हणणार आहे की शॉर्टकट्स नसतात, त्यामुळे जे जसं होतं, जेच आपल्याला 1, 2, 3 स्टेप्स हे करावेच लागतात. डायरेक्टली स्टेप 3ला आपल्याला नाही जाता येत आणि ते 1 आणि 2 तितकेच महत्त्वाचे आहेत जितके की 3 आहे. म्हणजे मेडिसिन्सपेक्षा डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे सगळं तितकंच महत्त्वाचं. जेव्हा आपल्या घरात एखादा डायबिटीज पेशंट असतो तेव्हा आपण त्याची अति काळजी घ्यायला जातो, तर त्यामुळे त्याला काही बॉडीवर काही परिणाम होऊ शकतो का डॉक्टर दक्षता? समजा तुमचे वडील आहेत आणि मला वडिलांचं नाव माहीत नाही, रवींद्र थत्ते आहेत समजा, तर त्या रवींद्र थत्तेंना जर मधुमेह झाला असेल तर त्यांना रवींद्र थत्ते म्हणूनच राहू द्या. आयुष्यभरासाठी मधुमेही व्यक्ती म्हणून लेबल लावू नका, कारण तो माणूस पण प्रत्येक घास खाताना विचार करतो की ह्याने माझी शुगर वाढेल का, किंवा मी आज चालायला नाही गेलो तर 100ने शुगर वाढेल का. हा सगळ्यात मोठा ओव्हर कन्सर्न आणि ओव्हर काळजी करण्याचा साईड इफेक्ट आहे. त्या थत्ते साहेबांना थत्ते साहेब म्हणूनच जगू द्या, नाही तर आयुष्यभर ते असं जगले की मला प्रत्येक घासाला मी मधुमेही व्यक्ती आहे, तर त्याने जो स्ट्रेस तयार होतो आणि जो गिल्ट येतो प्रत्येक घासाबरोबर, तो त्यांना येऊ देऊ नका. आणि फक्त जीवनशैली जर तुम्ही व्यवस्थित पाळलीत तर त्या व्यक्तीला सारखं मधुमेही व्यक्ती म्हणून लेबल लावायची काहीच गरज नाही आहे. अगदीच. डॉक्टर सोनाली, जर खरोखर त्या रुग्णांनी व्यवस्थित पथ्य पाळले, जीवनशैलीमध्ये चांगले बदल केले, तर खरोखर तो हळूहळू यातून बाहेर पूर्णपणे येऊ शकतो का? पूर्णपणे नाही म्हणता येणार, पण हे डेफिनेटली तो कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. आता आम्ही सगळेच जण 20+ इयर्स प्रॅक्टिस करतोय आणि आमच्याकडे सगळ्यांकडे खूप जुने पेशंट अजूनही येत आहेत. आमचे सुरुवातीचे लोक अजूनही येतात आणि ते व्यवस्थित आहेत, कारण त्यांनी सगळं फॉलो केलेलं आहे. त्यांनी व्यवस्थित पथ्य पाळलेलं आहे, ते व्यायाम करतात आणि औषधं व्यवस्थित घेतात. त्यामुळे ह्याच्यात कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत डायबिटीसच्या, ह्याच्यासाठी आपण हे करतो. पण हे फुल्ली रिव्हर्सिबल असा हा आजार नाही आहे. तर हे आपल्याला समजलं पाहिजे की तो एका लिमिटपर्यंत कंट्रोलमध्ये राहू शकतो. आम्ही त्याला रेमिशन असा वर्ड वापरतो की रेमिशनमध्ये जातो. जसा कॅन्सर रेमिशनमध्ये जातो, तसा डायबिटीसचा एक पिरियड असा येऊ शकतो की तो रेमिशनमध्ये जाईल, पण फुल्ली रिव्हर्सिबल असा नाही आहे. ओके, म्हणजे आपण पथ्य पाळून तो आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. येस, अगदीच. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत होते डॉक्टर दक्षता पाध्ये, डॉक्टर सोनाली पतंगे आणि त्यांच्यासोबत डॉक्टर स्नेहल तन्ना. त्यांनी खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन या कार्यक्रमात केलं आणि त्याचबरोबर
या खास शोमधून आशा करते की तुम्हाला मधुमेहासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आणि मधुमेह व्यवस्थापनासाठी जीवनशैलीत आपल्या डेली रुटीनमध्ये जीवनशैलीमध्ये कोणते बदल करणं गरजेचं आहे याचं सुद्धा महत्त्व तुम्हाला आज लक्षात आलं असेल. तर डायबिटीजवर मात करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी नक्की फॉलो करा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.